आपण सध्या भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग उभे आहोत आणि आपण बघू शकतो माझ्या मागे जे सुरू आहे ते अदानी समूहाच्या वतीनं गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे। आपण बघू शकतो राष्ट्रीय महामार्ग हा आहे आणि राष्ट्रीय महामार्गावर मध्येच अशा प्रकारची JCB, ट्रक, ट्रॅक्टर आणि क्रेन अशा प्रकारची वाहनं ठेवली जातात। त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। खरं पाहायला गेलं तर भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग हा फार वर्दळीचा असा महामार्ग आहे। मोठ्या प्रमाणात जड वाहतूक या महामार्गावर होत असते। अदानी समूहाची असो, सनफ्लॅग कारखान्याची असो, मोठ्या प्रमाणात जड वाहतूक या भागातून होत असते। मात्र तरीसुद्धा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्येच अशा प्रकारची वाहनं JCB आणि क्रेन अदानी समूहाच्या वतीनं गॅस पाईपलाईनच्या कामाच्या दरम्यान ठेवली आहे आणि त्यामुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान या वाहनांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। वाहतुकीदरम्यान कित्येकाचे अपघातही होतात। मात्र प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष केले जात आहे। प्रशासनाच्या वतीने तात्काळ याची गंभीर दखल घेत नागरिकांना होत असलेल्या वाहतुकीच्या अडचणी दूर कराव्या व अदानी समूहाच्या गॅस पाईपलाईनचं काम सुरू असताना अशा प्रकारची जी अवैध वाहनं ठेवलेली आहेत ती वाहनं तात्काळ बाजूला सारावी व नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्या अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।